धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं। विमानाचं तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट। सुरेश धसांसोबत होता एकत्रित कार्यक्रम। फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा। अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा। तर खोटं बोलण्याची लिमिट असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। मनपा निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर। सुप्रीम कोर्टात 6 मे रोजी सुनावणी, तोपर्यंत काही करता येणार नसल्याची स्पष्टोक्ती। दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण। दर्गा ट्रस्ट सोबतच्या बैठकीतही याचिकेचा उल्लेख नव्हता, कर्णिक यांचा दावा। नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती। याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा। हायकोर्टाकडे मागवला खुलासा। श्रीगोंद्यातील संत शेख महम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद। वंशजांनी स्थापन केलेला सुफी संत हजरत शेख महम्मद बाबा दर्गा ट्रस्ट रद्द करण्याची मागणी। मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं मनपा वॉर्डवर धडक। मुंबईतल्या मेट्रो 7A मार्गिकेवरील भूमिगत बोगद्याचं खोदकाम पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। मुंबईतल्या विमानतळापर्यंत पोहोचणं होणार सोपं। पुढील वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण करणार, फडणवीसांचा निर्धार। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार। नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब। सोन्याच्या दरात मोठी उसळी। सोनं लाखाच्या उंबरठ्यावर। प्रति तोळा 98,000 दर गाठला आजवरचा उच्चांक। IPL वर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचं सावट। BCCIनं सर्व 10 क्रिकेट संघ, खेळाडू, स्टाफ आणि कॉमेंटेटर्सनाही दिला इशारा। सट्टेबाजाशी संबंध असलेल्या हैदराबादच्या उद्योजकाच्या आमिषाला बळी न पडण्याच्या सूचना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।